नमस्कार मंडळी. सर्वप्रथम ग्रामदेवता श्रीदेवी पावणाई रवळनाथ देवतेला सादर प्रणाम. श्रीदेवी सातेरी माता यांच्या चरणी सादर प्रणाम. श्रीदेव घाडवस यांच्या चरणी सादर प्रणाम. पारपोली ग्रामविकास मंडळ मुंबई आपले सहर्ष स्वागत करत आहे. सर्वप्रथम आपल्या पारपोली ग्रामविकास मंडळाचे पदाधिकारी कैलासवासी विठ्ठल सीताराम परब, कैलासवासी दिलीप केशव परब, कैलासवासी सुभाष रामचंद्र गावकर, कैलासवासी रविकांत विजय सावंत यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तुमचं असणं आमच्या मंडळासाठी सर्व काही होतं. ते आमच्या आयुष्यातील एक सुंदर पर्व होतं. आज सर्व काही असल्याची जाणीव आहे, पण तुम्ही नसणे ही मोठी उणीव आहे. मंडळ आपले योगदान कधीच विसरणार नाही. या पारपोली ग्रामविकास मंडळाची स्थापना 26 जानेवारी सन 2001 साली झाली. प्रथम मंडळ स्थापन करताना ज्या वरिष्ठांनी मेहनत घेऊन मंडळ स्थापन केले त्यांचे सर्वप्रथम खूप खूप आभार. तसेच मंडळ स्थापन झाले त्यापासून आतापर्यंत मंडळामध्ये कार्यरत असणारे सर्व सभासदांचे मनपूर्वक आभार. मंडळ स्थापन करण्याचे एकच ध्येय म्हणजे सर्वांनी एकत्र येऊन सकारात्मक विचाराने गावचा विकास करणे, शालेय शैक्षणिक बाबत विकास करणे आणि सर्वांच्या सुखदुःखामध्ये एकत्र येणे ही सर्व ध्येय हाती घेऊन मंडळाची स्थापना करण्यात आली. हे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील आंबोली घाटाच्या पायथ्याशी असलेले निसर्गरम्य गाव म्हणजेच आपले पारपोली गाव. पारपोली ग्रामविकास मंडळ मुंबई यांच्याबद्दल थोडे जाणून घेऊया. तर ही आहे आपल्या पारपोली ग्रामविकास मंडळाची कार्यकारिणी समिती. अध्यक्ष गोविंद तेजम, सरचिटणीस गोपाळ गावकर, खजिनदार रामचंद्र गावकर, उपाध्यक्ष विजय पास्ते, सरखजिनदार सुनील तेजम, संयुक्त सरचिटणीस उदय राणे, संयुक्त सरचिटणीस समीर गावकर, प्रमुख मार्गदर्शक BN परब, चिटणीस शंकर सावंत, चिटणीस विश्वनाथ गावकर, चिटणीस पांडुरंग गावकर, चिटणीस रविकांत परब, चिटणीस महादेव गुरव, चिटणीस अर्जुन अहिर, चिटणीस विनायक परब, चिटणीस सत्यवान गुरव. पारपोली गावामध्ये श्रीदेवी सातेरी मातेचे मंदिर उभारण्यासाठी पारपोली ग्रामविकास मंडळाचे खूप मोठे योगदान होते. त्याचबरोबर पारपोली गावामध्ये श्रीदेवी रवळनाथ मंदिर बांधण्यासाठी पारपोली ग्रामविकास मंडळाचे खूप मोठे योगदान होते. पारपोली जिल्हा परिषद शाळेच्या 50 वर्ष म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ही आहेत त्या क्षणाची काही छायाचित्रे. पारपोली ग्रामविकास मंडळाच्या वतीने दरवर्षी गणपती उत्सवासाठी मुंबईतील रहिवाशांसाठी बस सोडण्यात येते. यामुळे गणपती उत्सव पूर्ण हर्ष उल्हासाने साजरा केला जातो. एवढेच नव्हे तर पारपोली ग्रामविकास मंडळाच्या वतीने पारपोली देवस्थान समितीचे अध्यक्ष स्वर्गीय कैलासवासी गोविंद परब यांचा सत्कार करण्यात आला होता. पारपोली ग्रामविकास मंडळाच्या वतीने पारपोली गावातील पायाभूत सुविधांसाठी माननीय आमदार श्री दीपकजी केसरकर यांची भेट घेण्यात आली. या भेटीचे काही छायाचित्र पुढील प्रमाणे.
याचबरोबर आपल्या मंडळाने काही स्त्रियांना, पुरुषांना, वृद्धांना आणि गरजूंना मदतीचा हात दिला आहे. ही आहेत त्या क्षणाची काही छायाचित्रे. पहिलं काम गावच्या विकासासाठी देवसू ते पारपोली रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून मंजूर करून आणण्यात आला. आपल्या गावातील प्राथमिक शाळांमध्ये मुलांना बसवण्यासाठी बेंच, अभ्यासासाठी संगणक, डिजिटल शाळा यासारखी कामे मंडळाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहेत. या सर्व गोष्टी करत असताना धार्मिक बाबींकडे सुद्धा जातीने लक्ष दिले. मंडळाने प्रथम 14 मे देवाच्या वर्धापन दिनानिमित्त दीपमहोत्सव कार्यक्रम साजरा केला आणि मंडळाच्या वतीने 14 मे रोजी ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये श्री सत्यनारायण महापूजा घालण्याची प्रथा चालू केली. त्याच दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. रात्री मनोरंजनासाठी दशावतारी नाटक ठेवण्यात आले. पारपोली ग्रामविकास मंडळाने केलेली कामे. प्राथमिक शाळांमध्ये मुलांना बसण्यासाठी बेंच घेण्यात आले. मुलांना शिकण्यासाठी संगणक घेण्यात आले. पंचक्रोशीत पहिली डिजिटल शाळा करण्यासाठी मंडळाने सहकार्य केले. आपल्या गावातील शाळेमध्ये तसेच देवसू या शाळेत सुद्धा दरवर्षी मुलांना